काका सकाळपासून काम करतायत, सकाळपासून पहाटेपासून काका इथे आहेत. बाय. एवढ्या बॅग्स आहेत बघा, अजून 10 बॅग तरी पुढे गेले. त्याच्यामध्ये सगळ्या पोशाखाच्या गोष्टी म्हणजे साड्या, टॉवेल, टोपी. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. तर खूप दिवसांनंतर किंवा आपण म्हणू शकतो साधारण 1-1.5 वर्षानंतर आपण ब्लॉगिंग करतोय. आता माझं प्रेग्नन्सीचे 9 महिने मी प्रवास करू शकत नव्हते आणि आता बाळाला सुद्धा माझ्या 9 महिने कंप्लीट झालेत. सो हे साधारण 1-1.5 वर्ष तर मी पूर्णपणे चॅनल थांबवलं होतं. त्याच्यावरती एखादा दुसरा मी माझ्या शॉपचा वगैरे व्हिडिओ अपलोड करत होते. पण आता असं झालं की आपला जो टोटल यूट्यूबर सबस्क्रायबरचा जो टप्पा आहे तो 44,000+ आहे. सो म्हटलं की काहीतरी ब्लॉगिंग वगैरे सुरू करावं त्या चॅनलवरती, कारण 1,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायला मला खूप वेळ लागलेला. आणि आता 44,000 सबस्क्रायबर्स आहेत, पण एक आहे की मी मार्केटला जाऊ शकत नाही आहे, कारण ट्रॅव्हलिंग, मार्केटचं शूट आणि बेबी हँडल होणार नाही आहे मला. त्याच्यामुळे मी असं ठरवलं की म्हणजे 44,000 लोकांनी मला फक्त मार्केटचे व्हिडिओ बघून सबस्क्राईब केलेला आहे. पण इथून पुढचे जे व्हिडिओज असतील ते फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील. मीन्स लाईक की आता माझ्या घराची वास्तुशांती आहे, तर मी त्याची ब्लॉगिंग करणार आहे. कारण की माझ्या डोक्यात असं होतं की आपण रिपीट काही जर व्हिडिओ शूट करायचे असेल किंवा अपलोड करायचे असेल तर काहीतरी एखादा पिक पॉईंट असावा की जेणेकरून काहीतरी युजफुल तुम्हाला बघायला मिळावं, किंवा लाईक एखादा सण आला, एखादा घरी कार्यक्रम आला तर त्याचे फक्त व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करेन. डेली ब्लॉगिंग पॉसिबल होईल का नाही आयडिया नाही आहे, कारण की माझेसुद्धा 2 शॉप आहेत, एक साडीचा एक ड्रेसचा आहे. ते हँडल करत मी बाळाला बघतीये, त्यामुळे सगळं पॉसिबल नाही आहे. पण आत्ता घराची वास्तुशांती आहे माझ्या माहेरच्या घराची, आणि मी जाणार आहे घरी साधारण 4-5 दिवस. त्याच्यामुळे मी तो पूर्ण ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. मार्केटचे जे व्हिडिओज होते आपले त्याच्यावरती मी तुम्हाला ते जे व्हिडिओज आहेत ते मी प्रायव्हेट ठेवणार आहे, जेणेकरून कोणाला दिसणार नाहीत. कारण की चॅनल मी टोटल कन्वर्ट करते, किंवा जो टॉपिक आहे आपल्या चॅनलचा तो पूर्ण मार्केटचा जो चॅनलचा टॉपिक आहे तो पूर्ण स्टॉप करते असं म्हणू शकतो आपण. ब्लॉगिंगचे चॅनल असतील किंवा त्याच्यामध्ये एखादी रेसिपी असेल, ट्रॅव्हलिंग असेल, याच्याशी रिलेटेड सगळे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. इंटरेस्टिंग असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि पहिल्यांदाच मला बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. इंस्टाग्रामचं पेज हँडल सगळं मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओज बघायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी खूप मोठे व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओ मी अपलोड करत राहीन. सो तुम्ही नक्की बघा. याचं रुटीन कसं असेल ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. तर आजचा जो ब्लॉग आहे तो इथून सुरू करते मी. माझे काका, मावशी आणि माझी बहीण आहे सोनी, धनश्री नाव आहे तिचं, ते मुंबईवरून पुण्यात येणार आहेत मला पिकअप करायला. आणि मग इथून आम्ही आज संध्याकाळी घरी जायला निघणार आहे. तर वास्तुशांती कशी होईल आणि सगळे जे रिच्युअल्स आहेत, जे काही पूजा असेल ते सगळं मी तुमच्यासोबत छान शेअर करेन. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बाळाचं एक मला पार्सल आता रिसीव्ह झालेलं. मी एक छान स्वेटर ऑर्डर केलेला होता. इथं छान असे 2 बटन्स आहेत आणि कॅप दिली आहे त्याच्यासोबत स्वेटर टाईपमध्ये, आणि ही पॅन्ट. अजून मला आता ही मॅट पॅक करायचं आहे. याच्यामध्ये ना ही माझी साडी आहे प्युअर सिल्क महेश्वरी. ही माझ्या बहिणीची साडी आहे सेम महेश्वरी, माझ्या शॉपमधल्या साड्या आहेत ॲक्च्युली. आणि ही माझ्या बहिणीची साडी आहे गर्भरेशमी महेश्वरी सिल्क. आम्ही बऱ्यापैकी महेश्वरी यूज करणार आहे. एक ही मी घेतलेली आहे, ही पण छान आहे, क्रेप सिल्कमध्ये आहे ॲक्च्युली, एकदम सॉफ्ट आहे. याचा लुक तुम्हाला वास्तुशांतीच्या दिवशी बघायला मिळेल. व्हिडिओमध्ये वेगळा कलर दिसतो ॲक्च्युली. कलर हा एकदम छान रामा ग्रीन, आणि ही मोदक पैठणी मम्मीसाठी घेतली. अजून ही आम्ही घेऊन जाणार आणि मग आम्ही याचे ब्लाऊज स्टिच करणार आहे. बाय. निकिता आपली मला सोडायला येते मुराळी. एवढं सगळं साहित्य अजून गाडीत बरंच साहित्य ठेवायचं आहे. एवढ्या बॅग्स आहेत बघा, अजून 10 बॅग तरी पुढे गेले. त्याच्यामध्ये सगळ्या पोशाखाच्या गोष्टी म्हणजे साड्या, टॉवेल, टोपी, शॉल वगैरे सगळं त्याच्यामध्ये मी पुढं पाठवलेलं आहे. आणि आज शॉपमध्ये गेले, सगळे पार्सल डिस्पॅच केले, सगळं स्टेटस वगैरे अपडेट केलं की माझा जो नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर तो बंद असेल साधारण फ्रायडेपर्यंत. मुलींना सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले आणि आता निघू आम्ही साधारण 1-अर्ध्या-पाऊण तासात गेल्यानंतर. पण अजून बरीच कामं आहेत.
बुधवारी सगळे विधी आहेत आणि गुरुवारी सत्यनारायणाची पूजा. त्या दिवशी सगळे गेस्ट येतील. संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन. छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करेन मी, कारण की बाळाला बघत बघत मला शूट करणं कितपत पॉसिबल होतं आहे ते बघूया. घर नाही म्हणू शकत, घराचं नावसुद्धा खूप छान आहे, तसं घरसुद्धा खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना नक्की आवडेल. फक्त की आत्ता वास्तुशांती घेतोय कारण इंटिरियर सगळं व्हायला खूप वेळ जाणार आहे, पण दिवाळी नवीन घरात करायची अशी सगळ्यांची इच्छा आहे. सो आत्ता मी वास्तुशांती घेतली आहे. तुमच्यासोबत घराचा फोटो व्हिडिओ सगळं जे काही आहे ते मी नक्की शेअर करेन. सो फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्की करा. आता काका मावशी येतील मग आम्ही निघू. तिथून पुढचा ब्लॉग बघत राहा. हाय ब्रो. हॅलो, गुड इव्हिनिंग. हाय ब्रो. हॅलो. कुठून आली माऊ? कुठून आली? भरली आहे. पोचलो. या असं बघायचं असतं. ती झोपून उठली का? तिकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. आताच उठली गौरी. दीदीला दे, दीदीला दीदीला दे, दीदीला दे, दुगा दीदीला दे, आपल्या दीदीला दे, दीदीला दे. दे म्हण ना तिला. दे म्हण. हा तू म्हण. दुगा म्हण ना. दे. हा घे. ओके. मला दे. मला दे. मला दे. वाव. माऊला दे. माऊला. कूलर. माऊला. माऊला. काय ग सोनी? हा, सोनीला सगळ्यात आमच्या महत्वाचं म्हणजे कूलर. आणलाय. हे आमचं घर. याचा व्लॉग मी उद्या बनवेन सेपरेट. सगळ्यात आधी या घराची वास्तुशांती झालेली. हळूहळू हळूहळू हवेलीत जाणार आहे आता. हो, हे बघा सगळा पसारा आहे. आणि इकडे इथं माझं पहिलं शॉप होतं. हे शॉपचं कपाटीत आता मी पुस्तकं वगैरे ठेवलेत. म्हणजे याच्यामध्ये माझ्या सगळ्या साड्या असायच्या. इथं गाद्या होत्या पहिलं जेव्हा मी घरून बिझनेस करत होते. तर हे आमचं शिफ्टिंग आहे त्याच्यामुळे. इथली रूम. इथं पण सगळा पसारा आहे. आमची आई आणि नाना, आजी बाबा. आईची आठवण येते ॲक्च्युली. हे सगळं आमचं साड्या पॅकिंग बऱ्यापैकी झाले सगळ्यांचं. बाबा आमचे. ह्याच रूम मध्ये साहित्य ठेवूया, बॅग वगैरे. आता हे का काढलं? हे बघा सगळ्यांच्या बॅगा. ही सोनी. हॅलो. मला पिकअप केलं होतं मुंबईमधून. पांडू. ही माझी बहीण प्रिया. थँक्यू. वाव, तोरण. आणि इकडं आहे आमचं ऑफिस. आता लाईट ऑफ आहे ॲक्च्युली. मी या घराचा टोटल व्हिडिओ आहे तो बाहेरून पण दाखवेन. 2008 साली आम्ही आय गेस इथे राहायला आलेलो. मी याचा पण ब्लॉग नक्की करेन. आणि हा आहे माझा मोठा ब्रो अमोल दादा. अजून बरेच मेंबर आमचे यायचे बाकी आहेत. घर भरलंय सगळं. काय काय हे 5.5 फुटाची जी चौकट आहे त्याचं तोरण आहे. 5 नारळांचं जे कलश येतात ना ते. जी केळीचा घर बघा. आमचं साहित्य शिफ्टिंग सुरू आहे. एवढा तुफान पाऊस पडतोय. हे सगळं सामान आम्ही भरलंय गाडीमध्ये. रोज सामान आहे. खूपच सामान आहे आमचं. नवीन घरी जिथं वास्तुशांती आहे तिथं आलो आहे. पण अजून पण वास्तुशांतीचा दिवस नाही आहे. आत्ता वाजले संध्याकाळचे 8, 8:30. लाईट नव्हती, जस्ट लाईट आली आहे. याचा लुक जो आहे आतून बाहेरून तुम्हाला दाखवेनच मी.
पण इथं आत्ता सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला दाखवायचं आहे ते म्हणजे पूजा जी आहे त्याची मांडणी सुरू आहे। याचा डिटेल व्लॉग मी सेपरेट तुमच्यासोबत शेअर करेन आणि सगळे डिटेल व्हिडिओ आता दाखवते, तो पण कंटिन्यू करा आणि व्लॉग शेवटपर्यंत बघा। संपूर्ण जो घराचा व्हिडिओ आहे तो सेपरेटली अपलोड करेन आणि हे जे आत्ता पूजेची मांडणी असेल किंवा जी पूजा आहे तो सेपरेटली व्लॉग शेअर करेन। इथं आत्ता सगळी पूजेची मांडणी सुरू आहे। नवग्रह, खूप सुंदर, चांगलंच ना। हा हॉल आहे, असा लुक दाखवते आणि इकडे बाहेरच्या बाजूला हे किचन आहे, ते पप्पा मम्मींची बेडरूम आहे। इथून वरती एक हे आहे आणि इथं पण दाखवते लुक तुम्हाला वरती। अजून बरंच काम सुरू आहे, ब्लॉग करते आणि ही एंट्री आहे। इकडं देवघर आहे, सुंदर असं देवघर आहे। विंडोज, हा आतला व्ह्यू पण मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन। हे ऑफिस आहे पप्पांचं, हा बाहेरचा व्ह्यू। एक साइड घ्या, एक साइड चावली दात आलेत ना तिला, आणली की मम्मी इथं आता प्लेन करते। काय भाजी बाळा, काय झालं? गुलाबजामचा वास येतोय, मला नाही बाबा खायचं तुला, पण आता नैवेद्य नाही दाखवला आपण, उद्या खायचं। गुलाबजामचा वास येतो। इथं दाखवते हे गणेश पूजन, पुण्याह वाचन आणि इकडे आहे मातृका पूजन। याची सगळी डिटेल माहिती आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉगमध्ये। कुठली इकडच्या लाईट लाव सगळ्या, ओके। सुंदर, इथल्या लाईट लावूया आपण आता। हा व्ह्यू दाखवते, नाही चालेल चालेल, हा वरून खालचा व्ह्यू आणि हे डोअर आहेत ॲक्च्युली, बाहेरचा जो पोर्च आहे तो। हा ओपन हॉल आहे। टेलो ये, गौरीला मोकळं पटांगण सापडलेलं आहे। या मोठ्या अशा विंडो आहेत आणि हा पूर्ण ओपन हॉल आहे। फर्निचर अजून बरंच बाकी आहे, लेट्स सी कसं कसं होतंय। इकडं ओपन गॅलरी आहे, तिथूनचा व्ह्यू जो आहे तो ड्रोन व्ह्यू दाखवेन तुम्हाला मी। इकडे एक वॉशरूम आहे, बाहेरून जस्ट दाखवते। फायनली आता रात्रीचे 11 सव्वा 11 झालेत, सकाळी 7 वाजता आडावर जायचं पाणी आणायला, म्हणजे विहिरीवरती, आणि त्या पाण्याने सगळं देवांना स्नान वगैरे पूजा वगैरे होणार आहे। सो बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया। आत्ताचा ब्लॉग इथं थांबवते। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, शुभरात्री।